श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 23 मे आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरायचे आहे. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. आपल्या प्रिय व्यक्तींशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. धाडसाने उचललेले पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असेल. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन बनवण्यासाठी भविष्यासाठी आज बनू शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाईक तुमच्या घरात येण्याने तुमचे सर्व प्लॅन बिघडू शकतात. पुढील रास आहे वृषभ रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आज तुम्ही कुणाला सल्ला दिला तर अन्य कुणाचा सल्ला घेण्याचीही तयारी ठेवा. काही जणांना अनोखा नवीन रोमांस हमखासच लाभणार आहे. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाणार आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस आजचा आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेले तातडीचे प्रवास हे लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारे ठरतील. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसंच आज तुम्ही रिकाम्या वेळात कुणासोबत भेट घेणंही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी आजचा दिवस तुम्ही घालवण्याचा जरूर प्रयत्न कराल. पुढील रास आहे मिथुन रास. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करतील. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुम्ही तुमच्या घरचे कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाणार आहे. अनोखा नवीन तुम्हाला उत्साह आज मिळणार आहे. तुमचा मूड आज उल्हासित असणार आहे. सहकारी आणि हाताखालचे कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतील. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणं इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी जरूर काढणार आहात. पुढील रास आहे कर्क रास. मौज मस्ती मजा आणि करमणुकीचा आजचा दिवस असणार आहे. आजच्या दिवशी गुंतवणूक करणं टाळायचं आहे. जुने मित्र आधार देतील आणि मदत देखील करतील. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घेणार आहात. आज खूप दिवस सुंदर आहे. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येणार आहे. आज आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून कुटुंबातील सदस्यांसोबत बोला. जर तुम्ही असं केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. आयुष्यातील अनेक चढउतारांना आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही आज साजरा करणार आहात. पुढील रास आहे सिंह रास. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य मात्र चांगले राहील. आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असणार आहे. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी तुम्हाला आज विवाह संबंधित काही बोलणे चालणे तुम्ही करू शकता. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा देखील करतील. पुढील रास आहे कन्या रास. शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले असेल. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. या राशीतील लोक परदेशात व्यापार करतात, त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या दूरग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखवतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टींना घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, जे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या वैवाहिक जीवनात थोडासा बिबा घालण्याचं काम जरूर करणार आहात, त्यामुळे आज तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पुढील रास आहे तुळ रास. स्वतःला चुस्त आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरीचे आहार टाळायचे आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्लॅन करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. घरातील कुणी सदस्यांच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता देखील आहे. आज तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे.
तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. त्या गोष्टी आठवणं ज्याचे तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असं करणं तुम्ही आपला वेळ खराब कराल आणि अजून काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या हातून सुटून जाण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन नेहमी सज्ज राहील. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमचे थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पांमधील अनेक लोकांचे समन्वय करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. कर आणि विमानविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने जवळ घेणार आहे. पुढील रास आहे धनुरास. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे. काळजी घ्या. अनोळखी कोणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते, जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होतात. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाणार आहे. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींसमोर चमकवेल. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कोणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील की तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. पुढील रास आहे मकर रास. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटणार आहे. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करत चला. धनाने जोडलेल्या गोष्टी तुम्हाला त्यातून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कोणीतरी बिबा घालण्याचं काम करणार आहे. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडणार किंवा बारगळणार आहे. आज कुठल्या सहकर्मीसोबत तुमच्या संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकतात, तथापि शेवटी वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला आहे. पुढील रास आहे कुंभ रास. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आज आनंदी होणार आहात. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणींचा आधार घ्या. तुमचे मन आणि हृदय यावर तुम्हाला प्रेमाची धुंदी चढणार आहे. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल असणार आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहणार आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहे असं तुम्हाला वाटणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदार आज तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमच्या लव्हमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस आहे. आज टीव्ही किंवा मोबाईल काही सिनेमे पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांनाच करणं विसरून जाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा मारणार आहात आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.